शिर्डी नजीकच्या कणकुरी येथे सालबतप्रमाणे याही वर्षी मराठी नूतन वर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी श्री राजा वीरभद्र यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे। यात्रेनिमित्त पुरातन काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरेनं धार्मिक कार्यक्रम पार पडले। यावेळी गावातून बिरोबा काठीची मिरवणूक, वीरभद्र मंदिरात डफाचा खेळ, भक्तांचे भाकीत यांसह गावात महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला। या देवस्थानाची अनोखी ख्याती असून एकही धनगर समाजाचं घर या गावात नाही, मात्र सर्व धार्मिक विधी हे शिर्डी आणि दूरवरून आलेले भक्त मंडळी पार पाडतात आणि या मागेही पुरातन आख्यायिका असल्याचे श्रद्धाळू भाविकांनी सांगितलंय। तर या 3 दिवसीय यात्रेनिमित्त सासरी गेलेल्या मुली, नातेवाईक, पंचक्रोशीतील ग्रामस्थ आवर्जून येत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय। जागृत देवस्थानाची ख्याती असलेल्या वीरभद्र महाराज यात्रेत भाविक केलेले नवस फेडतात आणि वर्षभर नवचैतन्य मिळते, असे यावेळी डांगे भगत यांनी सांगितलंय। शिर्डी नगरीपासून, शिर्डी पावनभूमीपासून हाकेच्या अंतरावर 3 किलोमीटर असलेले आमचे एक खेडेगाव आहे, कणकुरी गाव म्हणून। या कणकुरी गावामध्ये दरवर्षी सालाबाद प्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी यात्रा असते। गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी गंगेच्या पाण्याची मिरवणूक निघते, त्यानंतर सत्यनारायण पूजा होती। सत्यनारायण पूजा झाल्याच्या नंतर 4 वाजता शिर्डी पण तिथून जागृत देवस्थान असलेलं वीरभद्र मंदिर, तिथून काठ्या येतात। माळोबा आणि बिरोबा या दोन्ही काठ्या आल्याच्या नंतर आमची इथं महादेव मंदिरा परिसरात या काठ्यांच्या शिकरी लागतं, उभ्या करतात आणि त्यांची भव्य अशी मिरवणूक निघते आणि त्यात पंचक्रोशीतील सर्व माहेरी मुली आणि सगळे ग्रामस्थ इथं हजर असतात। त्यानंतर
वैकाचा कार्यक्रम होतो. वैकाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर तिथं 12 महिन्याचं वैक सांगितलेलं असतं. 12 महिन्याच्या ज्या घडामोडी होतील त्या घडामोडी सत्य निघतात यावेळी राजा वीरभद्राच्या याच्यात. आणि यांची अशी आख्यायिका आहे. पूर्वी भक्तगणांच्या आमच्या गावामध्ये आमचे भगत लोकांचे आणि गावकऱ्यांचे थोडे भांडणं झाले होते आणि ते भांडण्यामध्ये आमचे गावकरी एका बाजूला झाले, भगत इथून निघून गेले. पण त्याच रात्री त्यांच्या ज्या मेंढ्या तिथून इथं चालत आलेल्या आहे. भक्तांना माहीत नव्हतं. दुसऱ्या दिवशी ते उठले, आपल्या मेंढ्या पुढे गेल्या. त्यांनी त्या मागाने इथं आले आणि इथं गावकऱ्यांची त्यांनी माफी मागली, सगळी समजूत झाली. तशा प्रकारे आमच्या गावामध्ये आजही एकोपा आहे. पुढे राजकीय हे हस्तक्षेप लागत नाही, गालबोट नाही. आमचे गावचे पोलीस पाटील हे सगळ्या जाती धर्मात मन मिळवून सगळ्यांना सहाय्य करतात आणि जत्रा ही एकोप्याने भरवतात. तसेच आपल्या राहता तालुक्याचे भाग्यविता ते नामदार राधाकृष्ण विखे आणि सुजयदादा पाटील विखे यांचं बी मोलाचं सहकार्य राहतं. ते बी इथं येऊन आशीर्वाद घेतात, भक्तगणांना विचारतात काय आहे काय नाही. ही सगळी आख्यायिका आमची जुनी आहे, पण ही परंपरा शेकडो वर्षाची आहे, त्यापासून चालू आहे. इथं कधी दौन झाला, सर्प दौन झाला तर इथं फक्त त्या पेशंटला टाकल्याच्या नंतर ते ऑटोमॅटिक स्पर्श निघून जातो आणि ज्यांच्या विहिरीला पाणी नाहीये ते त्याचा दाब होतो. दाब झाल्याच्या नंतर तिथं पाणी लागतं आणि ते पाणी देवाला आंघोळीला आणतात आणि त्याच्यामध्ये सगळे मीडियावाल्यांचे आभार असतात आणि त्यांचं बी सहकार्य राहतं. सालाबाद प्रमाणे ते बी येतात. बाबा तिथं आमच्या वीरभद्र राजांना नतमस्तक होतात आणि ज्या 12 महिन्यात काही आपल्याला आशीर्वादाला गण अडी अडचणी असताना आमच्या राजा वीरभद्राला सांगतात आणि 12 महिन्यात जो आनंदात राहील त्याला 12 महिन्यात इथं काहीच देव कमी पडून देत नाही, अशी आमच्या राजा वीरभद्राची आख्यायिका आहे. आणि शिर्डी पावनभूमीपासून जवळ असल्यामुळे आमच्या राजा वीरभद्रापासून साईबाबांच्या लाख पालख्या जातात आणि त्यांना बी थोडा आमच्या इथं निवारा होतो. तरी हे जागरूक देवस्थान आहे. आणि त्याचप्रमाणे बाबांची बी आख्यायिका अशी आहे, कारण आता बाबाची परिक्रमा चालू आहे आणि आमची यात्रा झाल्यानंतर बाबांची रामनवमी होती, भव्य दिव्य अशी रामनवमी होती आणि गिनीज बुकात आता यावर्षी गिनीज बुकात नाव निघणारे अशी रामनवमी होणारे आणि त्यात आमच्या पंचक्रोशीतील सर्व भाविक सहकार्य करणारे अशी मी आमच्या राजा वीरभद्रांनी प्रार्थना करतो. त्यांनी सांगायचं ठरलं तर आमच्या गावातील यात्रा ही फक्त शिर्डीच्या भक्तांमुळे होते, कारण तो इतिहास तुम्ही म्हटल्याप्रमाणे तो इथं तसं घडलेला आहे. आमच्या गावात एकही कुटुंब धनगर समाजाचं नाही, त्यामुळे सगळी यात्रा ही शिर्डीच्या धनगर कुटुंबियांच्या वतीने साजरी केली जाते. त्याचप्रमाणे म्हाळोबा आणि बिरोबाची काठी दरवर्षी आमच्या गावामध्ये घेऊन येतात, तिचं पूजन केलं जातं. त्यानंतर त्यांची मिरवणूक होते आणि ती काठी इथं मंदिरापर्यंत आणली जाते. त्यानंतर डफाचा कार्यक्रम होतो, खेळ होतो आणि त्यानंतर 12 वाजेपर्यंत वैकाचा कार्यक्रम चालतो. आणि त्यानंतर गावातील जी परंपरा आहे रूढीप्रमाणे गावामध्ये कंदुरी कार्यक्रम हा दरवर्षी होत असतो. त्याप्रमाणे ज्यांचा नवस असेल काही असेल त्याप्रमाणे लोकांचे बकरांचा कार्यक्रम असतो. तर बकरांना एकदा प्रहार 5 वाजता प्रहार, त्यानंतर संध्याकाळी भक्तांना जेव घातल्याशिवाय दुसऱ्या दिवशी गावातील लोकांना त्याचा प्रसाद दिला जात नाही. म्हणून रात्री 12 वाजेनंतर एकदा वैक संपल्यानंतर भक्तांना आधी जेव घातलं जातं आणि त्यानंतर दिवसभर दुसऱ्या दिवशी सगळ्या लोकांना गावातील जेवढे आमंत्रित पाहुणे रावळे असतील त्यांना जेवण दिलं जातं. अशी ही परंपरा आहे. आणि खऱ्या अर्थाने मला एवढंच म्हणायचं आहे की दरवर्षी तुम्ही आमच्या गावातील या यात्रेचा कार्यक्रम तुमच्या चॅनलला प्रसिद्ध करतात. आता या गावामध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा खूप हात आहे, सुजयदादा यांचा हात आहे. आमच्या गावातील विकास योजना त्यांनी खूप पूर्ण केलेल्या आहेत आणि दरवर्षी आमच्या गावाला काही ना काही भरीव मदत देत असतात. मग आमच्या गावातील कार्यकर्ते आमचे बंधू बाबासाहेब पाटील डांगे, जयवंत भाऊ पोलीस पाटील
यांच्या सहकार्याने सगळ्या योजना ते आमच्या गावात राबवत असतात. आणि यावर्षी इतकं भरीव काम त्यांनी आमच्या गावामध्ये केलेलं आहे. आमच्या गावामध्ये रस्त्याचं काम, सभामंडप, या सगळ्या योजना आमच्या कार्यकर्त्यांमुळे या गावात आलेल्या आहेत. तर मी खऱ्या अर्थाने सगळ्यांचे आभार मानतो की आमच्या कार्यकर्त्यांमुळे आमच्या गावामध्ये या योजना राबवल्या जातात. आमचं राजा वीरभद्र हे देवस्थान जागृत आहे. आमच्या गावातील ज्या ज्या मुलींचे आतापर्यंत लग्न झाले असेल, 10 वर्ष असतील, 20 वर्ष असतील, 5 वर्ष असतील, दरवर्षी या मुली विथ फॅमिली इथे येतात आणि या यात्रेचा आनंद घेतात, राजा वीरभद्रांचं दर्शन घेतात. आणि आमच्या वीरभद्राची यात्रेमध्ये एक वैशिष्ट्य आहे की इथं सर्व धर्म समभाव पाळला. कोणी कोणत्या जातीचा असो, पक्षाचा असो, आम्हाला त्याशी घेणं नाही, पण आमच्या यात्रेमध्ये तो सामील होतो, आनंद घेतो, हे फार महत्वाचं आहे. आणि आमचे गावकरी सुद्धा कोणाचाही जाती भेद करत नाही, हे वैशिष्ट्य. त्यामुळे आमच्या गावामध्ये दरवर्षी या यात्रेसाठी इतकी गर्दी होते, तुफान. मी पाहिलं असं गाठ्यांची मिरवणूक असताना इतकी गर्दी होती, लोकांना चालायला जागा नव्हती. म्हणजे याचं कारणच एकमेव आहे की इथं आम्ही जाती भेद करत नाही, सर्व धर्माचे लोक यात सहभागी होतात. या निमित्त मला हे सांगायचं आहे. या वीरभद्र महाराजांच्या एक पावनभूमीमध्ये शिर्डीपासून 1-2 किलोमीटर आमचं एक कणकुरी गाव, या कणकुरी गावामध्ये गेले कित्येक वर्षापासून पिढ्यानं पिढ्या ही यात्रा पाडव्याच्या दिवशी राजा वीरभद्र महाराजांची यात्रा होत असते. आणि ह्या यात्रेसाठी आमच्या गावातील पिढ्यानं पिढ्यापासून आलेली प्रथा, ज्या मुली बाहेर दिलेल्या असतात त्या मुली पाड्याच्या दिवशी आमच्या गावामध्ये राजा वीरभद्र महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. तसंच आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ, महिला, युवक वर्ग 2 दिवस ही यात्रा असते. तिली सर्व 2 दिवसाचा हा कार्यक्रम असतो. आज काठीचा डफाचा खेळ असतो. तो डफाचा काठीचा खेळ झाल्यानंतर उद्या सकाळी हाजरे होतात. 4 वाजता कुस्त्यांचा फड असतो. संध्याकाळी तमाशा असतो. परत दुसऱ्या दिवशी हाजऱ्यांचा कार्यक्रम असतो. अशा ह्या कार्यक्रमाच्या आमच्या गावातील रूपरेषा आहे. 3 दिवसाची रूपरेषा आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा विभागाचे जलसंपदा मंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, या सर्वांच्या शुभेच्छा असतात. उद्या या ठिकाणी सुजयदादा या ठिकाणी दर्शनासाठी येणार आहात, भेट देणार आहात. तर त्यांच्याही गावासाठी शुभेच्छा, सुजयदादांच्या, नामदार साहेबांच्या आणि शालिनीताईंच्या शुभेच्छा या ठिकाणी आलेल्या आहेत. मी आमच्या गावाच्या वतीनं, पूर्ण कणकुरी ग्रामस्थांच्या वतीनं मी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, सौ शालिनीताई विखे पाटील यांचे आभार मानतो की त्यांनी गावाला पाडव्याच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. विजय भागवत डांगे, कणकुरी या गावचा पोलीस पाटील असून या नात्याने आपणाच कणकुरी दरवर्षी या गावामध्ये कुठल्याही प्रकारचा वादविवाद हा घडत नाही. इथं पोलीस स्टेशनची सुद्धा गाडी या गावामध्ये आलेले नाही. एवढी मोठी यात्रा असताना सुद्धा एकोप्याचा संदेश या कणकुरी गावातून मिळतोय. मस्त गावकरी सगळे आमच्या एकोप्यानं या कणकुरी गावात चालतात. त्या वतीने मी या कणकुरी गावचे आभार मानतो. विश्वस्त ग्रामस्थ कणकुरी वीरभद्र ठिकाण आहे. इथे बोललेले जे नवस असतात ते पूर्ण होतात. सर्वजण इथे खूप भाव आस्थेने येत असतात. सण आहे गुढीपाडवा. हा दरवर्षीप्रमाणे चैत्र वर्षातला पहिला सण आहे. हा दिवाळी सारखा साजरा होतो इथे. व सर्व ज्या सुना
मुली ज्या असतात ज्यांचे सासरी गेलेले असतात त्या माहेरी येऊन हा सर्वजण महिला एकत्र येऊन हा सण दरवर्षीप्रमाणे असाच दिवाळीसारखा साजरा करत असतो व सर्व खूप म्हणजे अतिशय रिच्युअल प्रमाणे हा सण नेहमीप्रमाणे साजरा होतो कणकोरी ग्राम। नमस्कार, मी प्रसाद तेटे। आज गुढीपाडवा, सर्वांना गुढीपाडवा निमित्त खूप खूप शुभेच्छा। आज कणकुरी येथे श्री राजा वीरभद्र महाराज यांची यात्रा असते। आज गुढीपाडवा निमित्त मराठी सण व मराठीचा वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे परंपरेनुसार अनेक वर्षापासून राजा वीरभद्र महाराज कणकुरी येथे फार मोठी जत्रा भरते। या जत्रेसाठी अनेक भागांमधून भक्तांची अलोट गर्दी होत असते। आपण बघू शकतात पाठीमागे अनेक भक्त या वीरभद्र महाराजांच्या दर्शनासाठी आलेले व हे एकदम जागृत ठिकाण आहे आणि वीरभद्र महाराजांचा फार मोठा आशीर्वाद ब्लेसिंग्स सर्व भक्तांवरती आहेत। अनेक लोक आमच्या गावातील असतील, परिसरातील असतील किंवा पंचकृषीचा असतील, इथे येऊन 100% सगळे नवस फेडतात। दरवर्षी अनेक भक्त वेगवेगळ्या प्रकारे तसे दिवा लावणे, अनेक दिवे लावणे, पिठाचे दिवे करणे, लोटांगण घेणे, असे पूर्ण विशीला राऊंड मारून लोटांगण घेणे, काठ्या नाचवणे। आपण पाठीमागे बघू शकतो की काठ्या नाचवतात सगळे लोक, इथे दर्शन घेत आहे। अनेक महिला वर्गांमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद व सर्व तन मन धनाने इथे येतात। वीरभद्र महाराजांची पूर्ण भावनेने प्रार्थना करतात। सकाळी गावातून पाण्याची मिरवणूक निघली जाते। वीरभद्र महाराजांना पहिला जलाभिषेक होतो, त्यानंतर पुढील कार्यक्रमाची सुरुवात होती। आज आपण बघू शकतो तुफान गर्दी इथे झालेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे इथे प्रत्येक वर्षी गर्दी ही अलोट वाढत चालली आहे। जसा भक्तांना अनुभव मिळतो, भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात, भक्तांच्या श्रद्धेचं स्थान आज इथे वीरभद्र महाराज कणकुरी इथे आहे। अनेक चमत्कार वीरभद्र महाराजांनी आज लहान मुलगा असो किंवा म्हातारे माणसापर्यंत प्रत्येक जण इथं डोकं टेकल्याशिवाय राहत नाही। अनेक लोक इथं नारळाचे तोरण बांधतात। असे आमचे वीरभद्र महाराज खूप यांची प्रचिती आहे। तसेच उद्या म्हणजे पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी निमित्त संध्याकाळी आमच्याकडे कुस्त्यांचा हंगामा असतो। हा कुस्त्यांचा हंगामा पूर्वीपासून पंचकृषीतील अनेक पैलवानांसाठी हा एकदम मानाचा कुस्तीचा थाट म्हणू शकतो आपण। आणि अनेक पैलवान इथे येतात, आपली कुस्ती दाखवतात आणि पाहिजे तसे बक्षीस मिळवतात। आणि यामुळे नवीन विद्यार्थ्यांमध्ये किंवा युवा विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच काहीतरी चेतना, एक स्पोर्ट्स नवीन काहीतरी मिळू शकतं। अशा अनुषंगाने गावातून प्रेरणा मिळते व प्रत्येक गावामध्ये पैलवानकी ही तयार व्हावी किंवा अनेक पैलवान तयार व्हावे आणि ऑलिम्पिकमध्ये भारत देशावर राज्य भारत किंवा इंटरनॅशनल लेवलला जावे अशी मी वीरभद्र महाराजांनी प्रार्थना करतो, साईबाबांचरणी प्रार्थना करतो व सर्व पंचकृषीतील गावातील लोकांना माझ्यातर्फे, आमच्या सर्व ग्रामस्थांतर्फे गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आज हा गुढीपाडव्याचा दिवस महाराष्ट्रामध्ये इथं बिरोबाची जत्रा आणि कर्नाटकमध्ये एक बिरोबाची घोड्यागिरीची जत्रा आहे। अशा एक मुरगुंडीला जत्रा आहे। आज गुढीपाडव्याच्या 2-3 ठिकाणी जत्रा आहे बिरोबाच्या। मोठा तिकडे लय मोठमोठा उत्सव, असं जसं आपल्या इकडे उत्सव भरला असा तिकडे मोठा उत्सव आहे। आणि पूर्वी काळात तिकडे बिरोबाचं मंदिर नव्हतं, पण आपल्या भागात लोकांनी या ठिकाणी मंदिर करून दिलं आणि या ठिकाणी आता हा देव पावायला लागला आणि याला गुढीपाडव्याची जत्रा भरती या ठिकाणी। आणि मोठा जत्रा भरती, जंगचंग जत्रा या गावाला भरती, या कणकुरी गावाला। असं इकडं शास्त्र आहे याचं पहिल्यापासून, पूर्वीच्या काळापासून। परंपरा इकडं अशी आहे बा, काही काळामध्ये एक वेळा असा आला होता का भगत लोक या ठिकाणी आले नव्हते, तर देव स्वतः जाऊन त्यांचे मेंढर उठून आणले होते, या ठिकाणी बसवले
आणि सकाळच्या बारी मागानं बघत आली आणि इथं ते मेंढर नजरा पडली आणि मग पाहिलं तर देवाचा पाया पडले म्हणे देवा हे जे आमचं चुकलं असं आज पण आम्ही आता इथून पुढं आम्ही येत जाऊ आल्याशिवाय राहणार नाही अशी परंपरा आली. त्यामुळं या आपल्याला तिथं बनकरांनाच माने या गावामध्ये. सर्वांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा. आमचा हे कणकुरी गाव हे अतिशय भाग्यशाली आहे की आम्हाला मराठी सणाच्या पहिल्या दिवशीच जो मान मिळाला आमच्या गावाला अगदी आनंदोत्सव साजरा करण्याचा. तर तो खूप आमच्याकरता एक भाग्याचा दिवस असतो वर्षातला. मी रमेश डांगे पुण्यात असतो पण दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही सहकुटुंब सहपरिवार इथे बिरोबाच्या यात्रेला आम्ही दरवर्षीच येत असतो. इथलं वैशिष्ट्य असं की आमचा पहिला दिवस हा एकदम आनंददायी चैतन्यमयी असा गुढीपाडव्याचा मराठी सण आहे. तर तो साजरा करण्याकरता आणि पहिलाच दिवस चांगला जाण्याकरता आम्ही दरवर्षी प्रथेनुसार इथे येत असतो. तर आमचं हे कणकुरी गाव शिर्डीपासून अगदी 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती असून इथे राजा वीरभद्र महाराज जे आहे त्यांची वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही जी यात्रा असते ती यात्रा सर्व आम्ही ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतले लोक साजरा करत असतो. तर ह्या देवस्थानचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही जवळजवळ मला समजत नाही म्हणजे जोपर्यंत लहान होतो तेव्हापासून आजपर्यंत असं एकही दिवस गेलेला नाही किंवा एकही वर्ष गेलेलं नाही की ही परंपरा खंड झालेला आहे. त्याच्यामध्ये साधारणतः परंपरा अशी असते की सकाळी आमचं बनातल्या काट्या जे असतात ते लोक घेऊन येत असतात इथे. तर त्यांची पूजा वगैरे सकाळपासून सुरुवात होते. सकाळी एक आजच्या म्हणजे ज्या दिवशी पूजा होत असते त्या दिवसाच्या अगोदर 3-4 दिवस कावड मिरवणूक करता लोक मुलं जे ग्रामस्थ असतात जवळजवळ 50 मुलं हे पाणी आणण्याकरता जात असतात. तर ते पाणी आले की पाण्याची प्रथमतः सकाळी सकाळी पूजा होत असते. ती पूजा झाली एकदम आनंददायी वातावरणामध्ये बँजोमध्ये सर्व ग्रामस्थ मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. ते पाण्याची मिरवणूक काढून मोठी प्रचंड मिरवणूक काढून अशी प्रथमतः आम्ही ती पूजा करून ते पाणी अर्पण करतो देवाला. त्याच्यानंतर सत्यनारायण पूजा होत असते. सत्यनारायण पूजा झाली की त्यानंतर संध्याकाळी 4-4:30 वाजता प्रथेनुसार बनातल्या ज्या काट्या येतात त्याची पूजा होत असते. ती पण अगदी उत्साहामध्ये जवळजवळ 4 वाजेपासून सुरू होते. एक 8 ते 9 वाजेपर्यंत आमची मिरवणूकच चालते ती. तर प्रत्येक कुटुंबातलं छोटे मुलं लेडीज असतील कोणी सगळे लोक येऊन ते पूजेचं ताट घेऊन त्या काठ्या परंपरेनुसार ओवाळून एक 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत तो कार्यक्रम असायला चालत असतो. त्याच्यानंतर पुढे आमचे वैक आणि डबचा कार्यक्रम होत असतो. त्याच्यामध्ये ते आमचे बनातले जे दरवर्षी प्रमाणे येणारे जे लोक आहेत काय म्हणतो आपण त्यांना भगत लोक जे असतात त्यांचा खूप मान सन्मानाने आम्ही तिथे आदरातिथ्य करतो आणि त्यांचा डपाचा खेळ जवळजवळ 2 तास रंगतो. तो 2 तास रंगल्यानंतर जे गावाचे आमचे पारंपरिक जे भविष्य सांगितलं जातं पुढच्या वर्षाचं की बाबा आज पाऊस किती होईल पुढचं वातावरण कसे असेल ते भगत लोकांचा अगदी मान सन्मानाने त्यांचं ते सर्व क्रिया करतात. पुढच्या पूजा अर्चा होते. त्यानंतर 12 वाजता आम्ही गावातले लोक काही परंपरेनुसार नैवेद्य बनवलेला असतो प्रत्येक घरामध्ये तो बिरोबा राजाला अर्पण केला जातो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी परत आमचा कार्यक्रम परत चालू होतो. असा 2 दिवसाचा पूर्ण कार्यक्रम असतो तो. तर दुसऱ्या दिवशी 4-4:30 वाजता कुस्त्यांचा कार्यक्रम असतो. नंतर लोकनाट्य तमाशा असतो. तर तुम्ही बघताय पूर्ण जे वातावरण किती भक्तिमय याच्यामध्ये रंगलेलं आहे. हा उत्सव आमच्या कणकुरी गावाकरता एक अद्वितीय पर्वणी आहे. त्या पर्वणीमध्ये इतकं आनंदाचं वातावरण आणि आमच्या गावाचं असं एक वैशिष्ट्य आहे. आमच्या गावातल्या ज्या मुली म्हणजे जे काही जावई लोक असतात तर ते लोक वगैरे सहकुटुंब सहपरिवार मुली येतात तिथे पूजा वगैरे किंवा ते 2 दिवस इतकं छान वातावरण असं असतं. तर सगळे सर्व ते लोक आनंद घेतात आणि इथं जी काय ऊर्जा आहे राजा वीरभद्रांच्या महाराजांचं दर्शन घेऊन जी ऊर्जा मिळते आम्हाला ती परत आम्हाला वर्षभर पुरते.
तर आम्ही दरवर्षी याप्रमाणे साजरे करत असतो.